मिरज येथील बेथेस्दा स्कूल जवळ एका स्क्रॅप गोडाऊनला लागली भीषण आग। आगीत लाखोचे नुकसान। दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क प्रतिनिधी अभिषेक कांबळे। मिरजमधील बेथेस्दा स्कूल जवळ एका स्क्रॅप गोडाऊनला दुपारी 2च्या सुमारास अचानकपणे आग लागली। आग इतकी भयानक आहे की अग्निशमन विभागाच्या आतापर्यंत 8 गाड्या व अग्निशमन दल व सांगली रेस्क्यू टीम सदस्य शिताफीने प्रयत्न करत आहेत। अग्निशमन विभागाचे अधिकारी सुनील माळी स्वतः आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। आग जोराची असल्याने मोठ्या प्रमाणात आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न चालू आहे। आगीचे स्वरूप इतके गंभीर आहे की भंगार प्लास्टिक असल्याने धूर मोठ्या प्रमाणात पसरला आहे। आग लागलेल्या ठिकाणापासून 10 किलोमीटर लांब त्याचा धूर आकाशात दिसत आहे। आग विझवण्यासाठी अग्निशमन विभाग अजूनही प्रयत्न करत आहे। घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की यापूर्वी देखील 6 महिन्यापाठीमागे याच गोडाऊनला आग लागली होती। हे गोडाऊन शाहिद रशीद मुजावर व तौहीद राशीद मुजावर यांच्या मालकीचे आहे असे समजते। आग इतकी मोठी असून सुद्धा सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। आगीचे स्वरूप पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक जमा झालेले आहेत। लवकरच आगीवर नियंत्रण मिळेल। हो ना हो व्हिडिओ करायला कंपनी नाव काय? कंपनी नाव राष्ट्रीय कारखाना आहे मुजावर काय म्हणजे पूर्ण नाव काय? पूर्ण नाव काय? शाहिद मुजावर। शाहिद रशीद मुजावर। शाहिद रशीद मुजावर। सिलेंडर असलं काय नाही उडल्यासारखं। माझं नाव महेश कुमार मठ। आम्ही हेल्पलाईन इमर्जन्सी रेस्क्यू फाउंडेशन सांगली यांच्या वतीने इथल्या नागरिकांनी इथं आग लागलेल्याची माहिती दिली। तात्काळ आमची टीम इथं उपस्थित राहिली। त्याच्या अगोदरच इथं अग्निशमन विभाग सांगली, मिरज व कुपवाड हे अग्निशमन विभागाचे पण अधिकारी होते। त्यांच्याबरोबरीनं आम्ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे। आता 60 ते 70% आग आटोक्यात आलेला आहे। अजून आमचा प्रयत्न चालू आहे। लवकरात लवकर आग आटोक्यात आणून संस्थेचे टीम सदस्य सर्व इथं उपस्थित आहे व अग्निशामक विभागाचे सर्व अधिकारी इथं उपस्थित आहे व सुंदर असं आग विझवण्याचं काम चालू आहे। धन्यवाद। आज दुपारी मिरज MIDC मध्ये आग लागल्याची वर्दी अग्निशमन दलाला प्राप्त झाली। त्यानुसार तात्काळ मिरज फायर स्टेशनकडील 2, सांगलीमधील 3 आणि कुपवाड MIDCकडील 1 अशा एकूण 6 गाड्यांनी आग आटोक्यात आणण्याचं काम सुरू आहे। आगीमध्ये प्लास्टिक मटेरियल जास्त असल्यामुळे आग विझवण्यास अडथळा येत आहे। तरी पण अग्निशमन दलाने पाण्याचा मारा करून संपूर्ण आग आटोक्यात आणलेली आहे। आता पुलिंग ऑपरेशन चालू आहे। सदरच्या दुर्घटनेच्या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झालेली नाही आणि कोणीही जखमी नाही। आता आग पूर्णपणे आटोक्यात आलेली असून पुलिंगचे काम सुरू आहे।
सध्या नाही हे आगीमध्ये जास्त करून बंगालचं साहित्य, प्लास्टिक मटेरियल, कागद वगैरे असं जळलेलं आहे.